Good evening. Yesterday we have seen if and if else, if I'm not wrong, as well as how operators work. That is how these relational operators work, because all these are relational operators. I think a couple of days back I have shared hierarchy, that is the precedence table of operators. First of all, we will write a program called will find obtained by the student. This is one program. We will see how nesting of if else work. What is nesting? Nesting is a part of almost all programming languages, and nesting is done in case of if else, nesting there, in case of loops, nesting there. Function cannot be nested. What I mean, in C language, one function definition cannot be written inside another function definition. Right? C is a structured language, so that is not the nesting. हे if else मध्ये असतं त्यावेळी एक डिसिजन घेतल्यानंतर दुसरा डिसिजन जर घ्यायचा असेल किंवा एखादा डिसिजन हा आणि एका डिसिजनवर अवलंबून असेल, त्या केसमध्ये तुम्हाला if else nesting करायचं. So when we nest if or if else inside another if or if else part, in that case we have to take care that तो जो else आणि if जो एक कपल असते ती कपल मिसमॅच होता कामा नये. म्हणजे मी कसं तुम्हाला दाखवतो. सपोज इफ कंडिशन असेल, राईट, त्याच्यात समथिंग विल बी हिअर. So if one if condition is nested inside another if condition, there can be associated else as well. आणि या आउटर इफचा else सुद्धा असू शकतो. ठीक आहे, असायलाच पाहिजे अशी जबरदस्ती नाही. राईट, इथे पुन्हा आत अशा प्रकारे नेस्टिंग हे असतं. काळजी काय घ्यायला लागते, इथे कुठे एल्स येता कामा नये, बिकॉज दिस इज मिसमॅच. दिस एल्स इज असोसिएटेड विथ दिस इफ. त्यामुळे प्रोग्राम लिहित जाताना जर तुम्हाला कधी असं एल्स लिहिला, असं होतं, अनेक वेळा होतं, तुमचंही होणार आहे. तर बिकॉज कशाचा एल्स असा गोंधळ होऊ शकतो. किंवा काही विद्यार्थी नुसता इफचे ब्लॉक लिहित जातात आणि शेवटी एक एल्स लिहितात. दॅट इज अ मेजर बग. यू आर गोइंग टू मेक दॅट मिस्टेक्स वाईल रायटिंग प्रोग्राम्स. तुमच्याकडून मिस्टेक होणार आहे, होऊ दे, तुम्हाला मी आधी सांगून ठेवलं की अशा प्रकारची एरर होऊ शकते. आपण एक डायरेक्ट प्रोग्राम लिहू जेणेकरून आपल्याला इफ एल्स कन्स्ट्रक्ट कसं वापरायचं किंवा नेस्टेड इफ एल्स कन्स्ट्रक्ट कसं वापरायचं ते कळेल. ठीक आहे, आय विल रिमूव्ह ऑल दिस थिंग. एक टिपिकल तुमच्या कॉलेजमध्ये जे आता कॉलेजमध्ये काहीतरी ग्रेडिंग सिस्टीम सुरू झाली असं मी ऐकलं. CGPA किंवा सम काइंड ऑफ थिंग इज देअर. तर आपण कन्व्हेन्शनल पद्धतीनं मार्किंग सिस्टीम कशी असते त्या ऑन दॅट बेसिस वी विल ट्राय टू राईट अ प्रोग्राम. राईट, राईट अ C प्रोग्राम, फाइंड ग्रेड by a student. राईट, प्रोग्राम काय आहे की आपण त्याचे मार्क भरायचे आणि आपल्याला प्रोग्राम आउटपुट काय देणार की त्याला ग्रेड कुठली मिळाली, whether it is a first class, whether it is a first class distinction, whether it is a second class, third class, जे काय असेल ते. So grade is decided on the basis of following. First class distinction, if percentage is greater than or
equal to suppose 70, right? Nowadays it was 70. I don't know what is current scenario, right? First class, if percentage is greater than equal to 60, I don't know whether third class is there or not. I will write pass class, right? If percentage is greater than or equal to 40 and less than 50, right? तर या केसमध्ये कसं आहे, डिसिजन्स मल्टिपल घ्यायला लागणार आहेत. म्हणजे 7 समजा एखाद्या विद्यार्थ्याला 65 मार्क्स पडले, ठीक आहे, तर 60 पेक्षा जास्त आहे ही कंडिशन ट्रू होते इथे. फर्स्ट क्लास इफ परसेंटेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 60, ठीक आहे, ही सुद्धा कंडिशन ट्रू होते. पण या केसमध्ये कसं आहे, नाही या केसमध्ये नाही, या केसमध्ये 65 हे ग्रेटर दॅन 50 आहेत ना, बरं ग्रेटर दॅन 50 आहेत, पण लेस दॅन 60 नाही आहेत. म्हणजेच काय की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक नाही 2 डिसिजन किंवा 2 पेक्षा जास्त डिसिजन सुद्धा असू शकतात, तशा घ्यायला लागतात आणि ते एकावर एक डिपेंड असतं. सो we need to go for the nesting of if else. Suppose I write a program, then we need to declare a few variables for storing marks, right? So if I store marks as M3, M4 and M5, we have which is written, okay, we can copy paste that. Let's try to find that program instead of writing whole program here. Yeah, this one, right? This I will copy first, right? And then here onwards we will try to find the grade. So if a percentage already we have calculated, so we can write percentage is greater than or equal to 70. We can write printf first class with distinction, right? Now there will be else, because if marks are not more than or equal to 70, right? Marks are not more than or equal to 70. In that case, we will have to the 70 पेक्षा जास्त नाही आहेत म्हटल्यानंतर आपण लगेच काही ठरवू शकत नाही, बिकॉज दीज आर नॉट म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. काल प्रोग्राम सोडवला त्यात म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह होते, ठीक आहे, हे नाहीतर ते. इथे तसंच आहे, म्हणजे इथे एल्स पार्टला तो जाणारच आहे, पण एल्स पार्ट मध्ये परत लगेच आपण याला फर्स्ट क्लास नाही डिस्टिंक्शन मग फर्स्ट क्लास मिळाला किंवा सेकंड क्लास, दॅट वे वी कॅनॉट डिसाइड, राईट? सो देयर विल बी एल्स पार्ट. तर if suppose this is false, becomes false, right? Then here control will go to the else part. Control जातो किंवा control या लाईनला येतो याचा मी आज तुम्हाला थोडस अर्थ सांगतो किंवा दाखवतो. कंट्रोल जातो म्हणजे काय होतो, त्याच्यासाठी आपण वेगळा एक हे घेणार आहे. टुडे ऑल्सो आय विल शो यू. आता या एल्स मध्ये आपल्याला पुन्हा चेक केलं पाहिजे काय की पर्सेंटेज. इथे अनेक विद्यार्थी इफ पर्सेंटेज इज लेस दॅन 70 असं परत लिहितात, अनेक विद्यार्थी लिहितात. ती गरज नाहीये. इथे कंट्रोल कधी येतो, ज्यावेळी ही कंडिशन फेल जाते त्यावेळी कंट्रोल इथे येतो, मध्ये येतो. पण इथे परत पर्सेंटेज
or equal less than 70 ही लिहिण्याची गरज नाही. Okay, here you have to check, okay, if percentage is greater than or equal to 6. Now here you can write printf. तर याला एल्स लिहिणार मी, राईट. जर कंडिशन फेल झाली याचा अर्थ त्याला 60 पेक्षा सुद्धा मार्क कमी आहे. तर इथे आलाय म्हणजे त्याला 70 पेक्षा मार्क कमी आहेत हे तर क्लिअरच आहे. पण इथे जर कंडिशन फेल झाली याचा अर्थ त्याला 60 पेक्षा कमी आहे. So this else belongs to this if. Okay? This is a nesting. Okay, and this if else blocks belongs to else block of this if. इथे इंडेंट वर सगळा खेळ आहे, ठीक आहे. त्यामुळे इथे मी या एल्स मध्ये पुन्हा इफ टाकला, इफ परसेंटेज is greater than or equal to 50 असं लिहिलं. टॅब एक इंडेंट आताच मिळतो बघा ऑटोमॅटिकली. सो कर्सर ऑटोमॅटिकली कम्स हिअर, राईट. printf suppose 57 असेल, I'll write here what. Again I have to if percentage is greater than or equal to 40. Here I can write printf and else of this. So see how the hierarchy is there. If this whole else belongs to this if, right? Inside this else there is again if else ladder. So this if and this else belong to that inner. Same here, if this else belong to this if, inside else there is if and there is else. आपण 4 टप्प्यात गेलेलो, 1 2 3 आणि 4 4 इंडेंट आपण आत गेलेलो. तर हा प्रोग्राम आपण का समजून घेतला, तर नेस्टिंग कसं करायचं असतं आणि प्रोग्राम फ्लो कसा जातो हे कळण्यासाठी. ठीक आहे, प्रोग्राम पहिला रन करतो, मग तुम्हाला तो कसा मूव्ह होतो ते 75 75 79 64, right? So total marks, percentage and first class with distinction, right? Only because marks are 77, right? Now let's check how it works. There is a tool here. Each IDE has got this tool. This is called a debugger. There is a word called bug, right? प्रोग्रामिंग मध्ये जे काही मिस्टेक्स होतात, लॉजिकल मिस्टेक्स होतात, या सापडत नाहीत. त्यांनी तो बग हा शब्द आणला नक्की. आणि तो बग हा मोस्टली लॉजिकल मिस्टेक असते, कारण कंपायलर ट्रॅप करत नाही तो. प्रत्येक आयडीला एक डिबगर असतो, ठीक आहे, प्रोव्हिजन असते. इथे डिबग आहे बघा. तो डिबगर कसा वापरायचा थोडासा मी तुम्हाला दाखवतो, इन डिटेल मध्ये नंतर दाखवतो कधीतरी. ठीक आहे, आता आपल्याला आज फक्त तुम्हाला की कंट्रोल कसा जातो. लेट मी सी वेदर बिट डिबगर इज वर्किंग ऑर नॉट.
Yes. Right? See, I think इथे पर्सेंटेज 66 आहे बघा. हा 66%. इथे कंट्रोल तर इथे आहे, येलो लाईन तुम्हाला दिसत असेल, नंबरला कंट्रोल आहे. कळालं? 38. आता मी इथे काही ऑप्शन, इथे मेनू आहे बघा, हा डिबगरचा मेनू आहे. राईट? इथे टू कर्सर, ओके, तो मगाशी आपण वापरलेला होता. इथे आहे नेक्स्ट लाईन. नेक्स्ट आपण त्याला डायरेक्ट नेक्स्ट लाईनला जायला सांगतो. कधी वापरायचा मी सांगेन, कारण त्याच्यासाठी वेगळा सेशन घेणार मी. हा, आता मला तुम्हाला फक्त कंट्रोल जातो म्हणजे काय होतं ते दाखवतो. इथे आता स्टेप इंटू आहे बघा. स्टेप इंटू म्हणजे काय? कंट्रोल आता 38 लाईनला कंट्रोल आलेला आहे. म्हणजे हे स्टेटमेंट आता सीपीयू मध्ये पाठवलं जाणार. अजून पाठवायचं म्हणजे त्या ठिकाणी आलेला आहे. बट दिस स्टेटमेंट इज नॉट येट एक्झिक्युटेड. स्टेटमेंट इज अबाउट टू गो फॉर एक्झिक्युशन. राईट? मग हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होण्यासाठी आपल्याला इथला मेनू कुठला दाबला पाहिजे? स्टेप इनटू. आत जा, आपण त्याला सांगायला लागलोय. ठीक आहे, तर तो आत गेला. आत गेला आणि एक्झिक्यूट झाला बघा. आत गेला आणि एक्झिक्यूट झाला तो, आणि त्याला कळालं की ही कंडिशन काय आहे, फेल गेली, कंडिशन फॉल्स आहे. म्हणून पार्टला डायरेक्ट येऊन डायरेक्ट कुठे आला? 42 नंबरला आला. 42 नंबरला आला तो. म्हणजे हा त्यानं ही फेल गेली म्हणून तो एल्सला गेला. एल्स मधून ओपनिंग ब्रॅकेट मधून इफच्या इथे आला, कारण हे स्टेटमेंट आहे. इथे थांबत नाही तो, कारण तो ब्लॉक आहे फक्त. तो आता इफला आला. परत आता मग एकदा स्टेप इंटू आपण टाकला, आता आपण स्टेप इंटू करायचं. परत स्टेप इंटू. राईट? कंडिशन ट्रू झाली. कंडिशन ट्रू झाली. मगाशी तो फेल फॉल म्हणून इथं आला नाही. आता मात्र कंडिशन ही काय झाली? ट्रू झालेली आहे. तर मार्क 66 आहेत, जे 60 पेक्षा मोठे आहेत, मोर दॅन 60. इथे आला. आता तुम्ही आता हे स्टेटमेंट एक्झिक्यूट व्हायचं. दिस स्टेटमेंट इज नॉट एक्झिक्युटेड. बाय हाऊ यू कॅन confirm that? If you go to the output window, this is not yet printed. This is not yet printed. That means this is not executed. आता हा हे याच्या आत जर जायचं म्हणलं तर गोंधळ होतो. अशा वेळी तुम्ही काय करायचं? नेक्स्ट लाईनला जायचं. अशा, कारण प्रिंटएफ हे काय आहे? लायब्ररीचं फंक्शन आहे. तो कंट्रोल त्याच्या आत प्रिंटएफ फंक्शनच्या आत घेऊन जाणार. तर प्रिंटएफ फंक्शन आपल्याला दिसत नाही, करून ठेवलेलं आहे. मग तो कुठे जाणार? प्रिंटएफ फंक्शन ची जी काही प्रोटोटाइप किंवा काहीतरी लिहिलेलं आहे तिथे तो आत घेऊन जाणार. म्हणजे कदाचित तो एसटीडी मध्ये घेऊन जाईल. तुम्हाला बघायचं असेल तर आज दाखवतो, पण शक्यतो त्याच्या लायब्ररी जाऊ नये. मग आपण घुटमळत जाणार आहात. म्हणजे तो चक्रव्यूह असतो. आत गेलं किंवा बाहेर यायचा मार्ग आपल्याला माहित पाहिजे. हा, इथे आपण काय करायचं? मी हवं तुम्हाला दाखवतो. स्टेप इंटू म्हणजे कुठे जातो. आत गेला बघा, stdio.h मध्ये गेला. आता stdio.h मध्ये कुठे आला तो? 255 लाईनला आला. तिथं का आला? आता काय तुम्ही हे नाही करू शकत. तुम्ही त्याच्या ह्याच्यात गेलेला आहे, त्याच्या एरियात गेलेला आहे, तर त्याच्या एरियात त्याचे रूल्स तुमचे नाहीत. तो आत तुम्ही जाऊ शकता. कळाल की नाही? आता हा इथून कुठे गेला माहित नाही बघा. तुम्ही ब्रेक डिबगरच करायला लागतो. कारण इथून मी आता बाहेर पडतो. स्टेप आउट. आता स्टेप आउटचा येत आहे. So it doesn't allow you to go inside. So this is how मी ज्यावेळी यापुढे काय
कंट्रोल या ठिकाणी आला, याचा अर्थ हे तुम्हाला डोळ्यासमोर आलं पाहिजे की कंट्रोल आला म्हणजे काय आलं. दॅट स्टेटमेंट इज अबाउट टू गो फॉर द एक्झिक्युशन. राईट. आता ठीक आहे, we will see logical operators. Right. We have seen one program, nesting of ifs. I will give you some assignments. आता लॉजिकल ऑपरेटर्स कसे काम करतात बघूया आपण. There are basically three logical operators: logical and, logical or, and logical not. लॉजिकल नॉट ऑपरेटर हा माझ्या दृष्टीने खूप महत्वाचा, खूप दुर्लक्षित. Usually students ignore that. Usually teachers ignore that. But I won't ignore. We will use that logical operator, logical not operator, whenever we get an opportunity, right? Because this is a very powerful operator. It is a really handy operator. How I will tell you afterwards. So logical and कसा काम करतो, तर आपल्याला ज्यावेळी आपल्याला चेक करायचे असतात त्यावेळी नेस्टिंग आपण करतो. पण नेस्टिंग हे कसं आहे की when we try to go for nesting, sometimes we ourselves get confused, okay? Because you need to design that logic, if else inside another, if else inside another else, okay? So lot of I mean numerous permutation and combinations are there, and whenever such combinations are multiple combinations are there, programmer tends to use it, right? The programmer tends to go for the easy way of writing program. So Danish has given this facility of combining multiple conditions using an operator. So, and these are logical operators. So this is the truth in computers. You are a computer engineer, so I don't need to tell you too much about truth. So when condition 1 is true and condition 2 is true, and if you join these two conditions using logical AND, then the final condition will be true. On the contrary, if any of these condition is false, right, that is first condition is true and second is false, or second is true and first is false, or both are false, so in all other three cases the final condition will be false. आता लॉजिकल अँड कुठे वापरायचा किंवा लॉजिकल ऑर कुठे वापरायचा हा आपल्याला प्रोग्राम वाचताना कळतं. हा इथे लॉजिकल अँड वापरला पाहिजे, इथे लॉजिकल ऑर वापरला पाहिजे, वगैरे वगैरे, आणि आपण ते सर्व वापरणार आहोत प्रोग्रामिंग मध्ये. आता तुम्हाला फक्त मी थेरॉटिकल ऍस्पेक्ट सांगितलं. दुसरा आहे तो लॉजिकल ऑर. लॉजिकल ऑर ऑपरेटर हा फायनल कंडिशन ट्रू असती ज्यावेळी either of the condition is true, right? So in case of logical OR operator, the final condition, resultant condition will be false only when both are false. Only when both are false. So first true, second true, obviously result will be true. First true, second false, result will be true. First false, second true, result will be true. First is false, second is false, the final will be false. So this condition is to be used in such a scenario where you want to check, okay, and find the result and going to perform some operations. At that time you will have to choose between logical and logical OR. This is just matter of little experience, आणि मी तशी एक्झाम्पल घेणार आहे की इथे तुम्हाला बघा लॉजिकल ऑर वापरता येईल, लॉजिकल अँड वापरता येईल असं. ठीक आहे. लॉजिकल ऑर सुद्धा अनेक ठिकाणी या चॅप्टर मध्ये आपण वापरणार आहोत.
पुढच्या चॅप्टर मध्ये वापरणार नाही, पुढे कायम लागतो आपल्याला. तिसरा आहे तो लॉजिकल नॉट. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं तसं, दिस इज लॉजिकल नॉट. लॉजिकल नॉट काय करतो, तुम्हाला या टेस्ट मध्ये काही होतं बघा, टेस्ट मध्ये काही क्वेश्चन्स टाकलेले होते. लॉजिकल नॉट हा मराठी भाषेत आपण म्हणतो खऱ्याचं खोटं करणे आणि खोट्याचं खरं करणे. लॉजिकल त्याच्यात तो पटाईत असतो. व्हेरी एक्झॅक्ट. खऱ्याला खोटं करतो आणि खोट्याला खरं करतो. हा ऑपरेटर जो आहे हा आपल्याला खूप ठिकाणी कामाला येणार आहे. कसा येणार तो मी तुम्हाला दाखवेन त्यावेळी. एक्झाम्पल असंच देता येत नाही, किंवा एक्झाम्पल्स असेल तर तुम्हाला वाटेल की बाबा याचा काय आता उपयोग आहे, पण ऍक्च्युअल ऍप्लिकेशन लिहिताना मी तो तुम्हाला करून दाखवेन. टर्नियल ऑपरेटर आपण नंतर बघू. आता या ठिकाणी हा जो सगळा उद्योग केलेला आहे हा काढायचा. लॉजिकल अँड वापरून कसा करता येईल बघा. इफ आणि दोन्हीतला फरक विचारणार आहे मी तुम्हाला नंतर. इफ पर्सेंटेज इज काय सांगितलेलं आहे त्यांनी, पर्सेंटेज हे 70 पेक्षा जास्त असेल तर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 70, राईट. एंटर. फर्स्ट क्लास, राईट. इथे आता एल्स हा पार्टच येत नाही, हा ना. इथे येतो इफ पर्सेंटेज. दुसरी कंडिशन काय आहे की ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 60 अँड लेस दॅन 70. म्हणजे तिथे तुम्हाला कळतं बघा. हा, काय म्हणले त्यांनी, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 60. 60 पेक्षा जास्त पाहिजे, 70 पेक्षा पाहिजे. तसंच लिहायचं, पर्सेंटेज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 60 डबल एम्परसँड. लेस दॅन 70 असं म्हणतात, तसं नाही सांगणार. एक्सप्लिसिटली सगळं व्यवस्थित त्याला सांगायला लागतं. पर्सेंटेज इज लेस दॅन 70. तुम्ही काय लिहिणार इथे, प्रिंटर. राईट. इथे सिंगल स्टेटमेंट आहे बघा सगळीकडे, त्यामुळे मी हे टाकलेलं नाहीये. काय ब्लॉक टाकलेला आहे, ओपनिंग अँड कर्ली, ओपनिंग अँड क्लोजिंग कर्ली ब्रेस. पर्सेंटेज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 60 नंतर काय ना 40 एम्परसँड. पर्सेंटेज इज लेस दॅन 60, राईट. I can write second class. If percentage is greater than or equal to 40 double ampersand is a logical and. पर्सेंटेज आणि सगळीकडे हेच आहे बरं का. इव्हन पायथन मध्ये सुद्धा खूप मुलं पायथनचं कौतुक करत असतात माझ्यासमोर. कौतुक करायला हरकत नाही, लँग्वेज चांगली आहे, पण सगळं इथलंच घेतलेलं आहे. 50. आता इथे काय लिहिणार, इथे खूप मुलं काय लिहितात, एल्स लिहितात. खूप नाही, सगळेजणच लिहितात. मला बघ दाखवतो अजून एक. पण नॅचरली आहे ना, इफ 70 पेक्षा, इफ 60
पेक्षा जास्त, 70 पेक्षा कमी, 50 पेक्षा जास्त, 60 पेक्षा कमी, 40 पेक्षा जास्त, 50 पेक्षा कमी, हे नसेल तर एल्स प्रिंटेड फेल्ड. ओके, नॅचरल प्रोसेस आहे, नॅचरल थॉट प्रोसेस आहे. तर इथे मी बग का म्हणतो ते तुम्हाला दाखवतो. आता मी समजा मार्क भरले, सपोज आय मार्क्स 45, 48, 47, 42, 43, right? Total marks 225, percentage 45, pass class, that's it. Everything is fine. Program perfect होतो. इथे आता करतो 45, 85, 63, 75, 96, 95. इथे काय आलं बघा, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन आलं आणि फेल सुद्धा आलं. कुठली युनिव्हर्सिटी अशी असते जी फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन देते आणि फेल सॉ करून टाकते? ओके, दॅट इज अ बग. ओके, बग म्हणजे काय, तो कंपाईलला, हा कंपाईल टाइम एरर नाही, कळालं? रन टाइम एररचा नाही, याला म्हणतात बग असणे, राईट? कारण इथे तुम्ही चूक केलेली. हा एल्स काय होता, हा एल्स या इफ बरोबर काम करतो फक्त, ना पाहिजे, हे नाही शिकवत. This else belongs to this if, right? So what happens when this condition is true, right? When this condition is true, you got this output, right? Then onwards, म्हणजे आता आपण जे इनपुट भरलं त्याला ही कंडिशन ट्रू होती, 75 का काहीतरी पडलेलं आहे, तर हे स्टेटमेंट एक्झिक्यूट झालं. त्याच्यानंतर ही कंडिशन फॉल्स, ही फॉल्स, ही फॉल्स झाली, पण ही फॉल्स झाली म्हणून तो याच्या एल्सला आला आणि प्रिंट फेल केलं, असं त्याचं गणित आहे. कळलं? इथे तुम्हाला काय लिहायला हवं, इफ percentage 40, then only failed. That's it. Right? So this is a multiple if statements using logical and. आता जर मी तुम्हाला विचारलं की हा एक कोड आहे आणि हा एक कोड आहे नेस्टिंगचा आणि हा एक आहे, बघा ना किती 47 लाईन मध्ये कोड झालेला आणि हा बघा 64 लाईन लागलेले आहेत. मुलांना हा आवडतो, खूपच आवडतो, पण चांगला आहे, वापरायला हरकत नाही. There used to be a question like, if suppose I asked you, okay, I am your interviewer, and if I ask you, what is the difference between these two? Okay, तर तुम्ही म्हणाल ते याच्यात नेस्टिंग आहे, याच्यात नेस्टिंग नाही आहे, याच्यात हे आहे, त्याच्यात ते, तो महत्वाचा नाही. फरक सांगण्यासारखा फरक कुठला आहे, प्रोग्राममधनं सांगण्यासारखा फरक पाहिजे ना, दिसणारा नाहीये, बिन दिसणारे फरक महत्वाचे. दिसणारे काय, इथे इफेल्स आहे, इथे इफेल्स नाही, इथे फक्त रिलेशनल ऑपरेटर वापरले, इथे लॉजिकल अँड वापरलाय, वगैरे वगैरे वगैरे. तुम्ही म्हणाल हे दिसणारे फरक आहेत. न दिसणारा फरक एक महत्वाचा असा आहे की कुठला प्रोग्राम हा मशीन इफिशियंट आहे. तर हा प्रोग्राम हा मशीन इफिशियंट आहे. ऑन द कॉन्ट्ररी, दिस प्रोग्राम इज नॉट मशीन इफिशियंट. विचार करून मला उद्या सांगा हे असं का मी म्हटलं होतं. थांबूया आपण आज.